हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवते ते. तर चला आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. सगळ्यात आधी इथं जांभळं घेतलेली आहेत. ही छोटीशी आहेत, आता मोठी साईजमध्ये सुद्धा असतात. तर धुवून घ्यायची व्यवस्थित आहे ना, पाणी टाकून 2-3 वेळा धुवायची. याला माती वगैरे असू शकते, तर त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे व्यवस्थित धुणं. तर आता चला पटकन आहे ना, मी व्यवस्थित अशी ही धुवून घेते, त्याच्यानंतर पुढं बोलते. आता बघा व्यवस्थित धुतलेली आहेत, पाणी निथळलेलं आहे. चाकूनी आपल्याला आहे ना हे कट करून घ्यायची आहे. आता आजच्या रेसिपीसाठी आपल्याला ना 25 ते 30 जांभळं लागणार आहेत. आता मोठी घेतली तर 10 ते 12 जांभळांमध्ये होऊन जाईल, पण आता ही छोटी आहे त्यामुळे आपल्याला 20-25 तरी ॲटलिस्ट घ्यावी लागतील, कारण छोटी छोटी आहेत. तर बघा अशी या पद्धतीने कट करून बिया आहेत ना बाजूला करून घ्यायच्या आहेत. डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात मी काढलेली आहे, तुम्ही ताटात काढली तरीसुद्धा चालेल. शेवटी आपल्याला हे मिक्सरमध्येच वाटून घ्यायचं आहे. तर आता फायनली बघा इथं जांभळं आहेत ना, मी अशी कट करून घेतली आहेत. 20 ते 25 घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा पुदिना टाकलेला आहे थोडासा. याच्यामध्ये आपल्याला ना आईस क्यूब टाकायचे आहेत आणि थोडीशी साखर टाकायची. आता जांभळं गोड असतातच, पण तरीसुद्धा थोडासा अजून गोडवा येण्यासाठी, कारण थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. आणि हे आहे ना आपल्याला व्यवस्थित असं आहे ना फिरवून घ्यायचं आहे. आता हे घट्ट आहे त्याच्यामुळे मी इथं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे. आता फायनली बघू शकता मस्त इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका ताटामध्ये आहे ना थोडंसं मीठ, कश्मीरी मिरची पावडर, थोडासा चाट मसाला घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. आता इथं आहे ना तुम्ही काचेचे ग्लास वापरा. आता माझ्याकडे काचेचे ग्लास नव्हते त्याच्यामुळे मी स्टीलचे हे चहा पितो ते पेले वापरलेले आहेत. त्याला मी लिंबू लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित जो काही मसाला आहे ना तो ह्याला लागला पाहिजे याची काळजी घ्यायची. यानेच या शॉर्ट्सला मजा येणार आहे. काचेचे ग्लास असतील तर उत्तमच, पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मला हे असं करावं लागलेलं आहे. तर चला असो. आता बघा तिन्ही ग्लासला मी लावून घेतलेलं आहे, म्हणजे पेल्यांना. आता याच्यामध्ये आहे ना हा जो काही आपण सरबत बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे. तर मस्त असा इथं आहे ना जांभूळ शॉर्ट्स तयार झालेला आहे. खूप सुंदर जबरदस्त रेसिपी आहे. या उन्हाळ्यात एकदा तरी नक्की ट्राय करा. न पिणारासुद्धा न खाणारासुद्धा अगदी आवडीने हे पिएल, इतकी सुंदर चविष्ट रेसिपी आहे. बघूनच कळत असेल किती सुंदर झाली असेल. नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. बाय.